नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक MPSC मास्टर क्लासमध्ये मी शिवाजी काळे आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपल्याला MPSC राज्यसेवेच्या संदर्भामध्ये भारतीय समाज हा विषय जो इथे दिलेला आहे त्या संदर्भात सखोल चर्चा इथे करायची आहे। आता याच्या संदर्भात आपल्याला जर थोडंसं बेसिक जाणून घ्यायचं असेल तर आपण समजून घेऊ शकतो की राज्यसेवेने जनरल स्टडीजचे 4 पेपर दिलेले आहेत। सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 यातल्या सामान्य अध्ययन 1 पेपरमध्ये त्यांनी आपल्याला 3 विषय अभ्यासायला दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये इतिहास, भारतीय समाज आणि भूगोल असा अभ्यासक्रमामध्ये त्यांनी आपल्याला वर्गीकरण करून दिलेलं आहे। आज आपल्या मास्टर क्लासमध्ये आपल्याला भारतीय समाज या संदर्भामध्ये विशेष आणि सखोल चर्चा करायची आहे। तर त्या चर्चेमध्ये सर्वप्रथम आपण जो फोकस करणार आहोत तो आपला फोकस असणार आहे की राज्यसेवेने अभ्यासक्रमामध्ये त्या संदर्भातले कोणकोणते पॉईंट दिलेले आहेत। मग त्याची चर्चा करत असतानाच पुढे जाऊन आपण या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला विश्लेषण करून आणि त्याच्या अंतर्गत बाबतींमध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावर अभ्यास करत असताना चर्चा केली पाहिजे याही बाबतीमध्ये आपण तिथे बोलणार आहोत। आता याच्या संदर्भामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा याचा रेफरन्स कुठून घ्यायचा ही बाब थोडी अडचणीची आहे आणि त्यामुळे त्याच्यावर विशेष आपण फोकस करणार आहोत, ज्याचा अभ्यास करत असताना आपल्याला UPSCच्या गतवर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा रेफरन्स आपल्याला घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल आम्ही राज्यसेवेची तयारी करतो, मग UPSC नागरी सेवांच्या का बरं क्वेश्चन पेपर्सचा आपल्याला इथे रेफरन्स घ्यावा लागणार आहे? तर त्याचं साहजिक कारण आहे की MPSC राज्यसेवेची परीक्षा जी आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे, ज्याला आपण नवी राज्यसेवा असं म्हणतोय, ती 2025 पासून ते लागू करणार आहेत आणि त्यामुळे त्याच्या संदर्भात होणारी मुख्य परीक्षा अजूनही झालेली नाही आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचा क्वेश्चन पेपर MPSC राज्यसेवेमध्ये आपल्याला विचारेल याबद्दल आपल्याला तसा अंदाज लावता येणं आत्ता शक्य नाहीये, कारण अजून पहिला पेपर झालेला नाही। परंतु MPSCने आपल्याला 2 ते 3 वेळेस आम्ही UPSCलाच आता फॉलो करतोय की काय असं आपल्याला थोडीशी हिंट दिलेली दिसते। बघा कशी हिंट दिलेली दिसते। तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे राज्यसेवेचा हा त्यांनी अगदी UPSCच्या नागरी सेवांच्या परीक्षांच्याच समान प्रमाणामध्ये आपल्याला बनवला, फक्त तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रावर विशेष भर दिलेला आहे। दुसरी गोष्ट जी आपल्याला पाहायला मिळालेली ती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे, म्हणजे क्वेश्चन पेपर कसा येईल, किती गुणांचे प्रश्न असतील, किती प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असतील, त्यासाठी किती वेळामध्ये तुम्हाला तितक्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, या सर्व गोष्टींची ज्याला आपण पॅटर्न म्हणूया, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न, हे देखील UPSC सारखा त्यांनी फॉलो केलाय। तर आपल्याला त्याच्या संदर्भात पण चर्चा करायची आहे, पण आपला आत्ताचा मुद्दा होता की UPSCला MPSC फॉलो करतीये आणि त्यामुळे तिसऱ्या गोष्टीमध्ये पण म्हणजे कोणतं रे, तर क्वेश्चन कोणत्या प्रकारचे विचारले जातील याच्यामध्येही UPSCलाच MPSC फॉलो करताना आपल्याला दिसेल असं आत्ता सध्या आपण काय करू शकतो, एक ढोबळमानाने अंदाज मांडू शकतो। आणि म्हणून UPSCच्या गतवर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं जर आपण विश्लेषण इथं मांडलं तर त्या ॲनालिसिसच्या आधारावर आपल्याला इथे भारतीय समाज या विषयावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा एक अंदाज आपण लावूयात आणि मग तो देखील आपल्या चर्चेचा भाग असणार आहे। तर आपण या टप्प्याटप्प्यानं आता या गोष्टींची चर्चेला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला जो सगळ्यात महत्त्वाचा फोकस आपल्याला करायचा आहे तो म्हणजे भारतीय समाजासंदर्भामध्ये आपल्याला राज्यसेवेने सिलेबसमध्ये कोणते पॉईंट दिलेले आहेत। आता ते पॉईंट कोणकोणते दिलेले आहेत हे मी इथे तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवणारच आहे आणि ते तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की तसं दिसलं तर तुम्हाला 7 पॉइंट्स इथे लिहिलेले दिसतात। बघा मी काय म्हणतोय, मी म्हणतोय इथे 7 पॉइंट लिहिलेले दिसत आहेत। भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्यापासून सामाजिक सबलीकरण आणि धर्मनिरपेक्षता, 7 पॉइंट लिहिलेले दिसत आहेत। म्हणजे 7च धडे आहेत का अभ्यासाला? नाही, थोडंसं व्यवस्थित बघायला हवं। एका पॉइंटमध्ये तुम्हाला काही ठिकाणी अनेक सब पॉइंट्स पण लिहिलेले दिसतील। उदाहरण आहे जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता, हा सेपरेट विशेष असा धडा म्हणूनच आपल्याला अभ्यास करावा लागेल।
आता हा तर इथे डायरेक्ट लिहिलेलाच दिसतो, पण काही धडे असे आहेत किंवा काही पॉईंट्स असे आहेत जे नुसते लिहिलेला एकच पॉईंट दिसतोय, पण त्याच्यामध्ये अभ्यास करताना मात्र सखोल जाऊन आपल्याला खूप सारे सब पॉईंट शिकावे लागणार आहेत. त्याचं उदाहरण तुम्हाला देतो. पहिला पॉईंट आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्य. मग त्याच्यापासूनच सुरुवात करूया. आपल्या सिलेबसला आता आपण हात घालूया. पण पुन्हा एकदा तुमच्यासाठी तुम्हाला एक आवर्जून आठवण करून देतो की आपण कशाचा अभ्यास करतोय. सामान्य अध्ययन पेपर 1 याच्यामध्ये आपल्याला राज्यसेवेने 3 विषय अभ्यासायला सांगितलेले आहेत. पहिला आहे इतिहास, दुसरा आहे भारतीय समाज आणि तिसरा आहे भूगोल. त्यातल्या भारतीय समाजाविषयी आता आपण चर्चा करतोय. त्याच्या सिलेबसमध्ये हे पॉईंट्स दिलेले आहेत आणि आता आपण इथं आलेलो आहोत. तर तुम्हाला याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग आला असेल तर आता आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया आणि आपल्या पहिल्या धड्याची आता आपण सखोल थोडीशी इथे माहिती घेऊया. आता पहिल्या धड्याची सखोल माहिती घेण्याची का बाबा एवढी विशेष आणि नितांत आवश्यकता आहे, तर ते सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न विचारण्याचं UPSCने आत्तापर्यंत पॉईंट तो घेतलेला आहे. म्हणजेच काय, आत्तापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न UPSCने इंडियन सोसायटी या विषयावर जर कुठले विचारले असतील तर ते सिलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी या पार्टवर तुम्हाला विचारलेले दिसतात. मग आपण मगाचपासून एक थीम धरून चाललोय की UPSC सारखंच MPSC आता करायला बघतेय, तर मग आपल्याला देखील या धड्यावर जास्तीत जास्त प्रश्न येणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे या धड्यावर प्रश्न येताना नक्की ते कोणत्या कोणत्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारतील हे थोडंसं समजून घेऊया. आणि ते समजून घेण्यासाठी बघा 2-3 गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो. आपण पाहतोय की भारतीय समाज काय बाबा वैशिष्ट्य आहे त्या भारतीय समाजाची. आता तुम्हीच विचार करा बरं का. तुम्ही जेव्हा भारताच्या समाजाकडे किंवा आपल्या आजूबाजूच्या समाजाकडे पाहता काय काय तुम्हाला दिसतं. तुम्हाला जाती व्यवस्था दिसते का बघा बरं. हो दिसते. मग तुम्हाला समाज जो आहे हा पुरुष प्रधान समाज दिसून येतो का. हो नक्कीच दिसून येतो, नाही का रे. आता पुरुष प्रधान समाज म्हणजे काय, तर ज्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष मध्ये पुरुष हे जास्त महत्वाचे समजले जातात, त्यांच्याकडे जास्त सत्ता असते, ते महत्वाचे निर्णय घेतात, अशा प्रकारचा समाज म्हणजे पुरुष प्रधान समाज. तर टेंटेटिव्हली आपण असं म्हणूया भारतीय समाजच का, तर जगभरामध्ये जे काही समाज आहेत त्यातले जास्तीत जास्त प्रमाणातले समाज हे पुरुष प्रधान समाज दिसून येतात. मग हा देखील आपल्याला भारतीय समाजाचा एक ठळक वैशिष्ट्य म्हणून मांडता येईल. मग आपण असंच पुढे गेलो तर आता बघा बरं, आपल्या आजूबाजूला तुम्हाला कुटुंब व्यवस्था दिसते का. हो दिसते ना, कुटुंब व्यवस्था आहे. मग ही कुटुंब व्यवस्था आजच्या काळात जशी आहे तशीच पूर्वीच्या काळी होती का, किंवा उलट म्हणूया जशी पूर्वीच्या काळी होती आपण म्हणूया 19व्या शतकात किंवा 20व्या शतकात किंवा आजच्या काळामध्ये, किंवा त्याच्यासाठी आपण एक मजेशीर अनालिसिस घेऊया की आजची पिढी, आपल्या वडिलांची पिढी आणि आपल्या आजोबांची आजीची पिढी या 3 पिढ्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसेल कुटुंब व्यवस्था बदलत गेली, नाही का रे. बघा आपल्या आजी आजोबांच्या वेळेस काय होती रे, एकत्र कुटुंब पद्धती होती. खूप सारे लोक एकत्र एका घरामध्ये राहायचे. मग हळूहळू ती बदलली का. बघा बरं, आपल्या वडिलांच्या वेळेस बदलली का, आत्ता तुमच्या वेळेस बदलली का, येणाऱ्या पिढीच्या काळात ती अजून बदलत जाईल का. साध्या सोप्या शब्दामध्ये जॉईंट फॅमिली सिस्टीमची न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम होत चालली आहे का. मग हा जो बदल आहे हा समाजातला बदल आहे. मग या बदलावर प्रश्न विचारतात. या बदलांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. हे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसणार आहे आणि तेच तुम्हाला परीक्षेत विचारणार आहेत, तेच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लिहिता आलं पाहिजे. हीच तर गंमत आहे या विषयाची. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, भारतीय समाज हा सिलेबसमधला असा मुद्दा आहे ज्याच्याकडे बघून बऱ्याचशा स्टुडंट्सला असं वाटतं अरे हा तर काय माझे बाये हात का खेळ है, बाये हात का मेल है. याचा मी काय अभ्यास करायचा, हे तर मी रोज जगतो, हे माझ्या आजूबाजूला घडतं. अगदी मान्य, म्हणूनच दिलंय सिलेबसमध्ये. पण आपल्या आजूबाजूला जे घडतं ते आपल्याला कितीपत माहिती आहे हे बघण्यासाठी त्यांनी ते दिलंय. तुम्हाला माहित असणार आहे, पण तुम्हाला ते सखोल माहिती आहे का, ही ते गमतीचा भाग.
म्हणजेच काय, जर आता तुम्हाला MPSCने प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला की बाबा कुटुंब व्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगा किंवा कुटुंब व्यवस्थेमध्ये होणाऱ्या बदलांचं विश्लेषण मांडा, 10 मार्काला प्रश्न विचारला. मग त्यात तुम्ही काय लिहिणार? पहिला मुद्दा तर सगळेच जण लिहितील की काय होती बाबा, संयुक्त कुटुंब पद्धती होती, आता विभक्त कुटुंब पद्धती होत चालेल. पण तेवढं लिहून चालणार आहे का? 1 पॉईंट लिहिला 1 मार्क मिळेल ना? अरे पण 10 मार्काचा प्रश्न आहे, पुढे पॉईंट्स लिहायला हवेत. मग हे पॉईंट्स कुठून येणार? त्यासाठी शिकावा लागणार तुम्हाला हा विषय आणि त्यासाठी अभ्यास करावा लागेल. पण त्याची काळजी करू नका, त्या अभ्यासासाठी तुम्ही द युनिक अकॅडमीला फॉलो करू शकता, जिथून तुम्हाला अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी अभ्यासाला मिळतील. आता त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती देखील तुम्ही सगळेजण आजूबाजूला बघता, बरेच जण तर तुम्ही त्याच्या वाटच पाहतात त्या गोष्टीची, ती म्हणजे विवाह व्यवस्था. हेही एक फीचर आहे नाही का भारतीय समाजाचं वैशिष्ट्य. आता तुम्ही म्हणाल त्यात काय वैशिष्ट्य आहे, सगळीकडेच विवाह होत असतात? नाही, आपल्याला प्रश्न कशा प्रकारे विचारला जाईल बघा. एक मगाशी आपण चर्चा केली तो विचारला जाईल की जुन्या विवाह पद्धतीमध्ये आजच्या विवाह पद्धतीमध्ये कसे बदल होत चालले, किंवा पाश्चिमात्य समाज जे आहेत, अमेरिकन सोसायटी, युरोपियन सोसायटी, त्यांच्याशी जर कंपॅरिझन केलं तर इंडियन सोसायटीमध्ये मॅरेज सिस्टीम कशी आहे, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कळते? आता बघा, या प्रकारचा अभ्यास करायचा, कसे प्रश्न विचारतायत त्यानुसार अभ्यास करता आला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करता आली पाहिजे. मग आता जर तुम्ही बघितलं तर भारतीय समाजाची वैशिष्ट्यांची आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा 4 वैशिष्ट्ये तर मी तुमच्या इथे समोर मांडलीच, पण ही सोडूनही अनेक वैशिष्ट्ये आहेत. जसं की भारतीय समाज हा गतिशील आहे का तो स्थिर समाज आहे? इज इट अ स्टॅग्नंट सोसायटी और अ डायनामिक सोसायटी, मोबाईल सोसायटी? याच्यावर खूप सारी चर्चा आहे. मग आपल्याला त्याची गतिशीलता कशी आहे ह्याची चर्चा मांडता आली पाहिजे. मग भारतामध्ये असणाऱ्या ज्या परंपरा आहेत त्या कुठं आहेत? म्हणजे भारत हा परंपरांचा देश आहे का आधुनिकतेचा देश आहे, ही देखील चर्चा करते. आता शब्द मी देश वापरला, पण देश बनतोच कशापासून? तर समाजापासून. तर भारतीय समाज हा आधुनिक आहे का पारंपरिक आहे का दोन्हींचं मिश्रण आपल्याला इथे दिसून येतं, ती चर्चा आपल्याला इथे मांडावी लागेल. कळते? मग अशा प्रकारे अनेक मुद्दे आपल्याला या धड्यामध्ये चर्चा करायचे. म्हणजेच आता जर आपण बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल सिलेबसमध्ये दिसताना मला इथे एकच धडा दिसतोय, पण या धड्यामध्ये मी अनेक सब पॉइंट्स म्हणून अनेक गोष्टी इथे शिकत जाणार. असं करत करत मी 8 ते 9 मुद्दे या धड्यामध्ये शिकणार आहे. आता याला म्हणतात ओपन एंडेड टॉपिक. ओपन एंडेड टॉपिक म्हणजे काय? तर सिलेबसमध्ये तर त्यांनी शब्द आपल्याला दिलेला आहे किंवा पॉईंट आपल्याला दिला आहे की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, पण कोणती वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा हे सांगितलं का त्यांनी? आपल्याला नाही सांगितलं. म्हणजे त्यांनी आपल्यासाठी हे ठेवलेलं आहे की तुम्हीच ओळखा कोणती महत्वाची वैशिष्ट्ये आहेत आणि त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारणार. म्हणजे त्याला म्हणतात ओपन एंडेड टॉपिक. मग आपल्याला आजूबाजूला पाहायचंय, आपल्याला पुस्तकं वाचायची आहेत, आपल्याला न्यूजपेपर वाचायचा आहे आणि मग त्यातून आपल्याला कळेल की अच्छा भारतीय समाजामध्ये आत्ताही महत्त्वाच्या घटना घडत आहेत आणि हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे आत्ता जरी आपण इथे 6-5-6 पॉईंट लिहिले असतील तर मी असं म्हणणार नाही की याच्यामध्ये 5-6 सब पॉईंट आहेत. 8 असू शकतात, 10 असू शकतात, कदाचित ते वाढू शकतात, कमी होऊ शकतात. कशावर डिपेंड आहे? तर त्या काळामध्ये भारतीय समाजामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांवर ते आधारित आहे आणि त्यामुळे त्याची सखोल चर्चा आपल्याला येत्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत, जी तुम्ही नक्की अटेंड करा. आता याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला बघायचा आहे दुसरा मुद्दा. बघा आपल्या पहिल्या पॉईंटशीच किती छान प्रकारे कनेक्टेड आहे हा. आपण मगाशी अभ्यास करत असताना इथे पुरुष प्रधान संस्कृती याची चर्चा मांडली नाही का? आपण म्हणलं भारतीय समाज हा काय आहे? पुरुष प्रधान आहे. मग अशा पुरुष प्रधान समाजामध्ये महिलांच्या काय बरं भूमिका आहेत? समाजातली महिलांची भूमिका काय आणि मग
तिथे लागतात महिला संघटनं आणि मग या महिला संघटनांची भूमिका काय आहे. आता हा तर धडा आहे ना, हा आत्तापर्यंत UPSCच्या नागरी सेवांच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न त्यांनी आत्तापर्यंत जर कुठल्या विषयावर विचारले असतील किंवा मुद्द्यावर विचारले असतील तर हा आहे. आणि याच्यासाठी मी तर फक्त भारतीय समाज या धड्यापुरता, या विषयापुरता लिमिटेड राहणार नाही, तर याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जेव्हा निबंध पाहाल, निबंधाचे विषय पाहाल, जेव्हा तुम्ही कुठल्याही GS2 आणि GS3च्या पेपरमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला वुमन रिलेटेड टॉपिक्स, महिलांसंदर्भातील टॉपिक्सवर प्रश्न विचारण्याचे UPSCची खूप जास्त प्रमाण आपल्याला इथे दिसून येतं. आणि तो मुद्दाही तसाच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे आपल्याला MPSC देखील राज्यसेवेचे पेपर बनवत असताना या मुद्द्यावर खूप जास्त भर देईल असं आपण तिथे ॲझम्पशन करणार आहोत आणि त्यानुसार आपण या धड्याला जास्त वेटेज देणार आहोत. मग काय बाबा हा धडा, तर समाजामध्ये तसं आपण बघितलं तर 3 वर्ग पडतात. वर्ग कशाच्या आधारावर म्हणूया आपण याला म्हणूया समाजातले 3 गट, समूह असं आपण समजूया. जेंडर बेसिसच्या आधारावर सोसायटीचं क्लासिफिकेशन जर आपण केलं, लिंग भाव आधारावर समाजाचं वर्गीकरण जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण पुरुष, स्त्री आणि तृतीयपंथी असं वर्गीकरण करतो. त्यामध्ये बहुतांश लोकसंख्या ही आपल्याला स्त्री आणि पुरुष या 2 समूहांची दिसते. पण त्याच्यामध्ये महिलांची संख्या जवळजवळ निम्मी असून देखील समाजामध्ये आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये महिलांचं जे प्रमाण आहे किंवा त्यांचं महिलांचा जो त्या प्रमाणामध्ये सहभाग अपेक्षित आहे तो आपल्याला तितकासा दिसत नाही. आणि त्याची कारणं काय आहेत याचा अभ्यास केला गेला. आता याचा अभ्यास अनेक वर्ष, दशकं चाललेला आहे, परंतु त्याच्या संदर्भात आपल्याला इथे त्यांनी अभ्यास विचारला आहे. आणि म्हणूनच याच्या संदर्भामध्ये महिला संघटनांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची, आणि म्हणून हा धडा आपल्याला इथे अभ्यासायला त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. आता त्या खालोखाल जर तुम्ही बघितले तर तुम्हाला इथे 4 धडे किंवा टॉपिक्स आपण म्हणूया ते दिलेले दिसतील. ते समाजातल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यांना पकडून त्याचा समाजाशी कसा संबंध आहे हा विचारलेला दिसतो. उदाहरणच लगेच आपण घेऊया, लोकसंख्या आणि संबंधित समस्या. आता हा टॉपिक वाचल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की अरे, लोकसंख्या हा तर भूगोलाशी निगडित विषय आहेच की. अगदीच बरोबरच, भूगोलामध्ये लोकसंख्येचा विशेष अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये देखील लोकसंख्याशास्त्र नावाचं एक ज्याला आपण म्हणूया पार्ट असतो, डेमोग्राफिक स्टडीज, त्यामध्ये जॉग्रफीमध्ये केला जातो. परंतु आपल्याला इथे लोकसंख्येचा अभ्यास नाही करायचा. हा कमी महत्वाचा भाग आहे. याच्या संदर्भात आपल्याला हा जो पार्ट विचारलाय, या पार्टवर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये बनणार. काय विचारलं त्यांनी? लोकसंख्या हा जॉग्रफीचा भाग आहे. त्याचं बेसिक नॉलेज गॅदर करून आपण त्याच्यामुळे कोणत्या सामाजिक समस्या निर्माण होतात त्याची चर्चा करणार आहे. कोणत्या चर्चा? सामाजिक समस्यांची चर्चा करायची. मग विचार करा, कोणकोणत्या सामाजिक समस्या लोकसंख्येमुळे निर्माण होतात. लगेच तुमच्या मनामध्ये 3-4 पॉईंट यायला सुरुवात झाली असेल की अरे, खूप सारी लोकसंख्या वाढली तर संसाधनांची कमतरता निर्माण होते, लोकसंख्या वाढली तर नोकऱ्या कमी उपलब्ध होत आहेत, बेरोजगारी वाढतीये, दारिद्र्य वाढतंय. असे लगेच पटापट तुमच्यासमोर पॉईंट जनरेट झाले. आता बघा, हेच सगळे पॉईंट आपल्याला अभ्यासामध्ये मांडायचे, आणि हे सोडूनही अनेक पॉईंट्स आहेत ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो परीक्षेसाठी आपल्याला तयार करून ठेवायचा. आणि म्हणून जॉग्रफीचं नॉलेज वापरून आपण त्याचं सोसायटी बेस्ड ॲनालिसिस करणार, आणि त्याला आपण म्हणतो भारतीय समाजाचा अभ्यास. आता इथे संपत नाही भारतीय समाजाचा अभ्यास, तो पुढेही जातो. आणि पुढे बघा, आपल्या संदर्भात इथे 4था मुद्दा घेतलाय, दारिद्र्य आणि विकासाविषयीचे मुद्दे. बघा, दारिद्र्य आणि विकासाविषयीचे मुद्दे.
आता पॉवर्टी हा शब्द वाचला की तुम्हाला लगेच वाटतं अरे इकॉनॉमिक्स मधला टॉपिक आला. हो आहेच की. इकॉनॉमिक्सला कनेक्ट करून त्यांनी इथे तुम्हाला पुढच्या गोष्टी विचारल्यात. कोणते डेव्हलपमेंटल इश्यूज जनरेट होतात, विकासाविषयीच्या मुद्द्यांविषयी आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय तर दारिद्र्य ही इकॉनॉमिक कन्सेप्ट जशी आहे तशी ती सोशल कन्सेप्ट पण आहे. आता तुम्ही म्हणाल कसा, मग तोच तर गमतीचा मुद्दा आहे. असा तर प्रश्नच येऊन गेलाय बघा आपल्याला एकदा, की पॉवर्टी अँड पुअर लिव्हिंग ह्या दोन गोष्टी वेगळ्या कशा असतात, अशा अनुषंगाने तो आपल्याला प्रश्न आलेला आहे की दारिद्र्य आणि गरिबीत राहणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर याच्यावर जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल की गरिबीत राहणं ही फक्त आर्थिक संसाधनांची कमतरता नसून सामाजिक तुम्हाला काय केलेलं आहे त्यांनी बाजूला पाडलेलं आहे. राजकीय अधिकार तुम्हाला नाहीयेत, समाजामध्ये सांस्कृतिक स्थान तुम्हाला नाहीये. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अर्थ म्हणून आपण म्हणू शकतो की तुम्हाला काय आहे, तुमच्याकडे वंचितता आलेली आहे. वंचितता ही फार महत्वाची संकल्पना. इथं गरिबी ही आर्थिक संकल्पना असू शकते, पण ती त्याच्या पुढे जाऊन सामाजिक संकल्पना आहे. ही गोष्ट इथे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी तुम्हाला आत्ता 2 मिनिटात इथे समजून सांगितलं, तेच आपल्याला अगदी डिटेलमध्ये 2 तासाच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि मग त्या संदर्भामध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंटल इश्यूज पॉवर्टीच्या रिलेटेड आहेत ही चर्चा आपल्याला तिथे सखोल मांडायची. पुढचा जो धडा आहे तो आहे शहरीकरण. आता तुम्ही म्हणाल शहरीकरण, जागतिकीकरण ह्या तर आत्ता सध्या चालू असलेल्या समाजामधल्या बदलाच्या प्रक्रिया आपण बोलतोय. आता शहरीकरणाची प्रक्रिया तर जोरदार चालू आहे बघा. नवीन नवीन शहरं बनतायत, आहेत ती शहरं मोठी होत आहेत. ग्रामीण भागामध्ये शहरी विचार, आचार विचारांचं आपल्याला तिथे एक्झिस्टन्स आता दिसायला लागलेलं आहे. मग यालाच तर शहरीकरण म्हणायचं की काय. आणि मग या शहरीकरणातून काय बाबा समस्या निर्माण होत आहेत, सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. बघा आता हे बोलत असताना तुम्हाला अनेक समस्या जाणवल्या असतील, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयासंदर्भात आपल्याला सामाजिक समस्यांवर जास्त प्राधान्य द्यायचं. आणि मग त्याचे उपायही पाहिजे. कारण तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करताय, या परीक्षेचा अभ्यास करून तुम्ही सरकारी अधिकारी बनण्याची इच्छा ठेवता. जेव्हा तुम्ही ते व्हाल तेव्हा फक्त तुम्हाला समस्या माहिती असून चालणार नाही. समस्या तर पहिली माहिती हवीच, पण समस्या माहीत असल्यानंतर त्याच्या संदर्भात उपाययोजना करणं, या दृष्टिकोनातून तुमचा विचार इथे विकसित होण्याची गरज आहे. आणि त्यामुळे सिलेबसमध्ये या सगळ्या गोष्टी MPSCने आपल्याला ॲड केलेल्या दिसत असतील. मग तसं जागतिकीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर चालू आहे नाही का. बघा बरं, तुम्ही स्वतःकडे पहा, तुमच्या आजूबाजूला पहा. अनेक गोष्टी आपण वापरतो, खातो किंवा आपल्याकडे असतात त्या भारतीय असतीलच असं नाही. कदाचित भारतीय बनावटीच्या असतील, पण विचार कदाचित भारतीय नसेल. उदाहरणार्थ बघा, तुम्ही जो वेशाख परिधान करता, जीन्स पॅन्ट घातली असेल, कुठं भारतीय? भारतीय कंपनी बनवते का असं मी म्हणत नाही, पण ॲज अ कन्सेप्ट तुम्ही विचार करा. तुम्ही जे फिरायला जाता, बर्गर खाता. आता बर्गर काय भारतीय अन्नपदार्थ नाही. हा, वडापाव तुम्ही खाल्ला तर आपण म्हणूया महाराष्ट्रीयन फूड आहे, पण बर्गर हे पाश्चिमात्य ज्याला आपण म्हणूया अन्नाचा प्रकार आहे. मग तुम्ही तर अगदी छान मस्त चव लावून खाता. का बरं बर्गर आपल्या भारतामध्ये येऊ शकला? कारण जागतिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे. का बरं इंग्लिश आपण बोलतो? कारण जागतिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे. अगदी बरोबर आहे की इंग्रजांनी भारतावर राज्य केलं म्हणून आपण इंग्रजी बोलतो, पण तुम्ही विचार करा, आपण त्यानंतरही इंग्रजी वापरत राहिलो. ही जागतिकीकरणाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. तो का, कसा, या सर्व गोष्टींची चर्चा या धड्यामध्ये आपल्याला करायची. आणि तो झाल्यानंतर मग आपल्याला इथे शेवटचा एक मुद्दा त्यांनी इथे दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 3-4 पॉईंट त्यांनी आपल्याला ॲड केलेले दिसतात. आणि ते पॉईंट जे आहेत त्या पॉईंटमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो सामाजिक सबलीकरण. आता या मुद्द्यावर तसं आपण बघितलं तर फार विशेष किंवा डिटेलमध्ये चर्चा करता येते, पण या मुद्द्याला तुम्ही तुमच्या सामान्य अध्ययनमधल्या पेपर 2शी पण कनेक्ट करू शकता. आता हा खूप छान मुद्दा आहे. आपण बोलता बोलता
याला GS3 शी कनेक्ट केलं, याला GS1 शी कनेक्ट केलं, याला पण आपण GS3 शी कनेक्ट केलं, या मुद्द्याला आपण GS2 शी कनेक्ट केलं. आता या मुद्द्याला पण आपण GS2 शीच कनेक्ट करू शकतो. कसं? तर सोशल एम्पॉवरमेंट, सामाजिक सबलीकरण, या संदर्भामध्ये तुम्हाला पेपर 2 मध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पॉइंट्स तिथं दिलेले आहेत. उदाहरणार्थ त्यांनी भारतीय समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्या घटकांसंदर्भामध्ये त्यांची सद्य परिस्थितीत काय आहे, त्या संदर्भामध्ये शासकीय योजना धोरणं ही काय आहेत, कायदे काय नवीन आलेले आहेत, या संदर्भातील सखोल चर्चा तुम्हाला GS पेपर 2 मध्ये अभ्यासात करणं अपेक्षित आहे. त्यातला बराचसा भाग तुम्हाला या सामाजिक सबलीकरणाच्या अभ्यासासाठी उपयोगीचा आहे. ठीक आहे, तर यावर तर आपण येऊयाच. म्हणजे ज्याच्यामध्ये या धड्याशी पण आपलं कनेक्शन होणारच आहे, कारण महिला हा दुर्बल घटक मानला जातो, पण त्याबरोबर अजूनही अनेक दुर्बल घटक भारतीय समाजामध्ये आहेत. ते वृद्ध असतील किंवा दिव्यांग असतील किंवा समाजामधले लोकसंख्येच्या आधारावर असणारे छोटे छोटे समूह. त्यातला एक मुद्दा तर इथेच आपल्याला त्यांनी दिलेला दिसतोय, जातीयवाद. म्हणजेच काय रे? तर धर्माच्या आधारावर अल्पसंख्याक जे समूह आहेत त्यांच्या संदर्भातील चर्चा इथे दिलेली आहे. किंवा एखाद्या प्रांतामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये दुसऱ्या लोकांविषयी असणारा जो विचार आहे, ज्याचा जो समजा कदाचित समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, समस्या निर्माण होऊ शकते, असा धडा म्हणजे प्रांतवाद, नाही का? आणि मग हे समजून घेण्यासाठी एक साधा सोपा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो. बघा की बेळगाव कुणाचं, महाराष्ट्राचं का कर्नाटकाचं? आता हा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या मनात जो काही उत्तर येईल ते उत्तर तुम्हाला प्रांतवादाची संकल्पना समजून सांगण्यासाठी फार उपयोगाचं आहे. आता याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला आमच्या लेक्चर्सला यावं लागेल आणि तिथे सखोल चर्चेत भाग घ्यावा लागेल. त्या चर्चेमध्ये तुम्हाला याचं उत्तर आम्ही सांगू. ठीक आहे, आणि मग शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्षता. आता हा धडा देखील तुम्ही तुमच्या सामान्य अध्ययनाच्या पेपर नंबर 2 मध्ये अभ्यासता पॉलिटी, राज्यशास्त्र ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये भारतीय समाजामध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मांडलेली आहे. पण मग भारतीय समाजामध्ये धर्मनिरपेक्षतेची संकल्पना सुरुवातीपासून होती का फक्त संविधानानंतर ती आली? याची खूप छान चर्चा आपल्याला तिथे करायची असते. आणि मग भारतीय समाजातली जी धर्मनिरपेक्षता आहे ही पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेसारखी आहे का थोडीशी वेगळी आहे? मग वेगळी आहे तर त्याला सांस्कृतिक कारणं आहेत का, सामाजिक कारणं आहेत का, आणि भविष्यामध्ये ही गोष्ट कशी टिकून राहील, या सगळ्या गोष्टींबद्दल अशी विशेष स्वरूपातील चर्चा आपल्याला या धड्यांमध्ये करणं अपेक्षित आहे. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की दिसताना जरी आपल्याला हे 7 इथं मुद्दे लिहिलेले दिसत आहेत, तरी फक्त 7 सिलेबसमध्ये मुद्दे तसे नाही आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक मुद्द्यामध्ये अतिशय सविस्तर स्वरूपामध्ये डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करावा लागेल. आणि तो अभ्यास करताना आपल्याला अनेक बाबतींची चर्चा करावी लागेल. मग आता तुम्ही म्हणाल ठीक आहे सर, आम्ही अभ्यास तर करतो, पण अभ्यास करत असताना आम्हाला नक्की किती मार्कांचा अभ्यास करायचा आहे हे थोडंसं एक अंदाज आला असता तर बरं झालं असतं. काही नाही, सोपी गोष्ट आहे. बघा, आपण अगदी लेक्चरच्या सुरुवातीला चर्चा केली होती की GS पेपर 1 आहे तुमचा. का? कारण आपण जर बघितलं तर याला त्यांनी 250 गुण दिलेले आहेत, बरोबर का? मग या 250 गुणांमध्ये त्यांनी आपल्याला 3 विषय अभ्यासाला सांगितले. एक आहे इतिहास, दुसरा आहे भारतीय समाज, आणि तिसरा आहे भूगोल. मग आता या 250 गुणांचं डिस्ट्रीब्युशन, वर्गीकरण किंवा त्याचा जो डिस्ट्रीब्यूट कसं करतायत या संदर्भात पण अभ्यास करणं किंवा विचार करणं फार गरजेचं आहे. पण आता पुन्हा एकदा MPSCने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार 2025 मध्ये येऊ घातलेल्या परीक्षेमध्येच आपल्याला पहिल्यांदा क्वेश्चन पेपर ते देणार आहेत. पण
UPSCच्या क्वेश्चन पेपरचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला एक गोष्ट इथे आवर्जून दिसेल की बऱ्याच केसेसमध्ये इक्वल वेटेज तिन्ही सब्जेक्टला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी 80 मार्क 80 मार्क 70 मार्क, कधी इकडे 90 मार्क, इकडे 80 मार्क, कधी इकडे थोडे कमी, असं देण्याचं आपल्याला प्रमाण थोडंसं दिसतं. पण जर तुम्ही 2024-2023 या UPSCच्या PYQचं जर अनालिसिस केलं, UPSCच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला इथे दिसेल की इंडियन सोसायटीचं वेटेज वाढत चाललंय. आणि ते कसं वाढत चाललंय याची पण एक गंमत आहे बरं का. काही प्रश्न जे आहेत हे डायरेक्ट इंडियन सोसायटीवर विचारतात. उदाहरणार्थ की भारतीय समाजामधील विवाह व्यवस्थेमध्ये होणाऱ्या बदलांची चर्चा करा, डायरेक्ट इंडियन सोसायटीचा प्रश्न आहे. पण काही प्रश्न जे आहेत हे तुम्हाला 2 सब्जेक्टला एकत्र करून विचारतात. आता त्याचंही उदाहरण देतो. आता मागच्याच एका पेपरमध्ये त्यांनी प्रश्न विचारला की वैदिक समाजातील अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत जी सद्यकालीन भारतीय समाजामध्ये तुम्हाला दिसून येतात. आता हा प्रश्न इतिहासाचा आहे का, हा प्रश्न भारतीय समाजाचा आहे, हा प्रश्न किंवा हा विचार तुमच्या डोक्यात येणं साहजिक आहे. तर मी म्हणेल हा प्रश्न आहे बहुआयामी किंवा विषयी प्रश्न. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी 2 आयाम तुमच्या अभ्यासाचे चेक केलेत, एक इतिहासाचा आयाम, एक समाजाचा आयाम. त्यामुळे रेफरन्स देताना काय दिलं त्यांनी, वैदिक समाजातील रेफरन्स दिला. अशी कोणती वैशिष्ट्ये जी आजच्या समाजामध्ये तुम्हाला दिसतात. म्हणजे तुम्ही जोपर्यंत इतिहासातला त्या कालखंडाचा अभ्यास केला नसेल तर तुम्ही आजच्या समाजात त्यातली कुठली वैशिष्ट्ये आहेत ते सांगू शकत नाही. म्हणजे इतिहासाचा अभ्यास तर हवाच, पण ते सोसायटीशी कनेक्ट करताय. आता दुसरा एक प्रश्न सांगतो. उदाहरणार्थ मागच्याच वर्षीच्या पेपरमध्ये त्यांनी डेमोग्राफिक विंटर नावाची कन्सेप्ट विचारली जी भूगोलाशी कनेक्टेड आहे. म्हणजे काय, तर बाबा हिवाळा आलाय, कुणासाठी, लोकसंख्येसाठी हिवाळा आलाय. म्हणजे काय रे बाबा, लोकसंख्येसाठी हिवाळा म्हणजे की एखाद्या समाजामध्ये, राष्ट्रामध्ये लोकसंख्येचं प्रमाण वाढत नसून ते घटत चाललेलं आहे आणि त्या लोकसंख्येमध्ये वृद्धांचं प्रमाण हे बालक आणि तरुणांपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय, आज जर आपण भारताची चर्चा केली तर भारतीय समाजाकडे आपण पाहिलं तर भारतामध्ये तरुण लोकांचं जास्त पॉप्युलेशनचं साईज आहे. पण जर तुम्ही जपानचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल की वयस्कर वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे, तरुण लोकांची संख्या कमी आहे, बालकांची संख्या कमी आहे. म्हणजे येत्या कालखंडामध्ये जपानमधली लोकसंख्या ही अतिशय वेगानं कमी होणार आहे. वृद्ध लोकांचं डेथ झाल्यानंतर नवीन पिढी कमी असल्यामुळे त्यांच्या लोकसंख्यामध्ये जी वाढ न होता ती लोकसंख्येची जी पॉप्युलेशन साईज आपण म्हणूया, लोकसंख्येचा जो आकार आहे तो अतिशय वेगानं घटणार आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे विंटर आलाय असं म्हणतात, डेमोग्राफिक विंटर. आता असा प्रश्न त्यांनी विचारलाय जो नक्कीच भूगोलाशी कनेक्टेड आहे, पण त्याच्यावर त्यांनी विचारलंय की त्याचा कसा संबंध आहे भारताशी. आता जावा सिलेबसमध्ये आणि इथे बघा काय प्रश्न विचारला होता रे, काय दिलाय सिलेबसमध्ये मुद्दा. मग हाच सांगण्याची बाब आहे की तुम्हाला प्रश्न येणार आहेत. मग प्रश्न येताना तुम्हाला 2 टाईपचे प्रश्न येणार आहेत. एक असणारे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, जो डायरेक्ट भारतीय समाजाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारेल. उदाहरणार्थ ते म्हणतील की भारतीय समाजामधील जातीचं निर्मूलन होणे शक्य आहे का, तुमचं मत द्या. कळालं, डायरेक्ट सोसायटी बेस्ड क्वेश्चन. पण काही प्रश्न असे असतील जे तुम्हाला काय होणार आहे, मल्टी डिसिप्लिनरी क्वेश्चन आहे, 2-3 विषयांचा अभ्यास करून विचारणार आहेत. आणि त्यामुळे आपल्याला 2014 ते 13 मध्ये जवळजवळ 100 गुण 250 मार्कांपैकी 100 मार्क हे सोसायटीचे प्रश्न त्यांनी विचारलेले दिसतात. त्यामुळे याचा अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि पुन्हा एकदा जे मी मध्ये तुम्हाला म्हणलो होतो
की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सोसायटी तर काय मेरे बाएं हात का मेल है, मेरे बाएं हात का खेल है. तर असं नाहीये. त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्याचे बरेचसे मुद्दे आपल्याला शोधून काढावे लागतात. कारण 1-2 मुद्दे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, कारण तुम्ही समाजाचा भाग आहात. परंतु प्रश्नामध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये 10 मार्काचा किंवा 15 मार्काचा जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, त्या या 1-2 मुद्द्याच्या आधारावर आपल्याला प्रश्न संपवता येणार नाही. उत्तरामध्ये तेवढे सफिशियंट नाहीत. आपल्याकडे 5, 6, 10 पर्यंत मुद्दे असणं अपेक्षित आहे, जेणेकरून उत्तरामध्ये आपल्याला भरघोस लिहिता येईल आणि जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील. आणि त्यासाठी इंडियन सोसायटीचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. मग अभ्यास करायचा कुठून? त्याच्यासाठी काही रिसोर्सेस तुम्हाला इथे सजेस्ट केलेले आहेत. हे रिसोर्सेस तुम्ही नक्की वाचा. मग हे वाचत असताना 2 तर आपली स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत, मराठीत आहेत, उपलब्ध आहेत. आणि ती आहेत, एक 11वीचं पुस्तक आहे आणि एक 12वीचं पुस्तक आहे. सुरुवात 12वीच्याच पुस्तकापासून करा, कारण भारतीय समाजाची ओळख असंच त्या पुस्तकाचं नाव. तोच आहे आपल्याला टॉपिक सिलेबसचा. मग त्यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अभ्यासायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला समाजशास्त्र नावाचं पण एक पुस्तक आहे. आता तसं जर बघितलं, समाजशास्त्र म्हणजे सोशोलॉजी, हा तुम्हाला राज्यसेवेसाठी एक वैकल्पिक विषय म्हणून देखील उपलब्ध आहे. UPSC मध्ये पण सोशोलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. MPSCने पण आता सोशोलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट दिलेला आहे. मग सोशोलॉजी म्हणजे काय? तर समाजाचं शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करणारा विषय म्हणजे समाजशास्त्र. मग याच ऑप्शनल सब्जेक्टच्या संदर्भामध्ये आपल्याला जनरल स्टडीजमध्ये त्यांनी इंडियन सोसायटी हा त्याचा छोटासा भाग दिलेला आहे. आणि त्यामुळे थोडंसं जर तुम्हाला सखोल स्वरूपात वाचायचं असेल तर तुम्ही हेही पुस्तक वाचू शकता. हे 11वीचं पुस्तक आहे. सिक्वेन्स मी अशी सांगेल तुम्हाला की सिक्वेन्समध्ये तुम्ही पहिलं हे पुस्तक वाचा आणि मग त्याच्यानंतर समाजशास्त्राचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. पहिलं हे पुस्तक वाचा आणि मग हे पुस्तक वाचा. मग आता तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न आला असेल की NCERTची पुस्तकं असतात. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की NCERTची पुस्तकं असतात, ते वाचायची आहेत का? अगदी नक्की वाचा. वाचलं तर फायदाच आहे. पण त्याचे एक थोडीशी अडचणीची बाब आपल्याला अशी आहे की ते इंग्रजी आणि हिंदी भाषेतच उपलब्ध आहे. मग तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदी भाषेत वाचायचे असतील तर तुम्ही वाचू शकताच. तिथेही 11वी आणि 12वीचीच पुस्तकं आहेत. परंतु तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इथे युनिक अकॅडमीने एक पुस्तक लिहिलेलं आहे, जे NCERT सिरीजच्या आधारावरच आहे. आणि त्या पुस्तकाचं चित्र इथे देखील तुम्हाला दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये NCERTची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन तुम्हाला या पुस्तकामध्ये याचं सगळं अध्ययन करून दिलेलं आहे. हे पुस्तक देखील तुम्ही नक्की वाचा. यातून तुम्हाला अभ्यासाला नक्की मदत होईल. पण या उपर मी तुम्हाला एक नक्की गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे न्यूजपेपर रिडिंग. वर्तमानपत्राचं वाचन फार महत्त्वाचं. पण वर्तमानपत्राचं वाचन करत असताना त्याच्यामधलं वर्तमानपत्राचं वाचन करत असताना त्याच्यामधलं आपल्याला काही भविष्यवाणी वाचायची नाही, राशी भविष्य वाचायचं नाहीये, वर्तमानपत्रामधल्या आपल्याला जाहिराती वाचायच्या नाहीये. वाचायचंय काय? तर महत्त्वाच्या कोणत्या सामाजिक मुद्द्यांच्या संदर्भामध्ये एखादी घटना घडली आहे का, न्यूज आली आहे का, आर्टिकल्स चर्चा केलेले आहेत का, ते आपल्याला इथे वाचायचं. त्यामुळे ते विशेष लिहिलेलं आहे बघा, सोशल इश्यूजच्या संदर्भामधले न्यूज आर्टिकल्स तुम्हाला वाचायचे. मग ते कसे शोधायचे, काय शोधायचे, त्यासाठी पण एक छोटंसं सोल्युशन आपण केलेलं आहे. आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव तुम्हाला इथे दिसेल, शिवाजी काळे सोशोलॉजी अँड सोशल इश्यूज. टेलिग्राम नावाचं एक ॲप आहे, त्याच्यावर असं चॅनल तुम्हाला उपलब्ध दिसेल. ओपन टू ऑल आहे. तुम्ही जस्ट तिथे सर्च विंडोमध्ये जाऊन शिवाजी काळे सोशोलॉजी अँड सोशल इश्यूज असं टाईप केलं की तुम्हाला तो चॅनल तिथे दिसेल. तुम्ही जस्ट त्याला जॉईन करा. जॉईन केल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आता आपण जी न्यूजपेपर आर्टिकलबद्दलची चर्चा करत होतो त्या संदर्भामध्ये विशेष तुम्हाला इथे मदत होणार आहे. जसं की अनेक वृत्तमानपत्र आहेत, मग इंग्लिश आहेत, मराठी आहेत, ज्याच्यामध्ये सोशल इश्यूजवर आर्टिकल येतात. मग ही आर्टिकल आपण थोडीशी शोधून विचार करून ती तुम्हाला तिथे उपलब्ध करून देतो. त्याच प्रकारे जे GS सोशल इश्यूजसाठी महत्त्वाचं आहे आणि ऑल्सो त्याच्याचबरोबर सोशोलॉजी ऑप्शनलसाठी पण महत्त्वाचं आहे. पण विशेषतः आपल्याला सामान्य अध्ययन भारतीय समाज या विषयाच्या अभ्यासासाठी ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, बाबी आहेत, त्याच्या संदर्भामध्ये काही
गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं मटेरियल विशेषतः आपण तिथे टाकण्याचं काम तुमच्या सगळ्यांसाठी करतो. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही या टेलिग्राम चॅनेलला भेट देऊ शकता, जॉईन करू शकता आणि त्यातून तुमच्या अभ्यासामध्ये त्याची मदत मिळू शकता. पण सिक्वेन्स मी तुम्हाला म्हणेल, ही सिक्वेन्स आपण अशी फॉलो करूया. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब मी इथे लिहिली नाही आहे आणि जे अगदी सहज साहजिक तुमच्यासाठी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर मी स्वतः तिथे न लिहिता इथे बोलण्यातून मात्र तुमच्यासमोर भर देणार आहे. तो म्हणजे हे सगळं तुम्ही वाचल्यानंतर देखील तुम्हाला या संदर्भामध्ये विश्लेषण करणे, प्रश्न समजून घेणे, त्या मुद्द्यांमध्ये अजून सखोल जाणे या सगळ्यांची फार आवश्यकता आहे. त्यासाठी 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही क्वेश्चन आन्सर रायटिंग केलं पाहिजे. म्हणजे उत्तर लिखाणाचा सराव केला पाहिजे. प्रश्न तुम्ही गतवर्षांच्या प्रश्नपत्रिकातून घेऊ शकता किंवा काही वर्गामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिले तर ते तुम्ही लिहू शकता. पण ते उत्तर लिहून तुम्ही शिक्षकांकडे या, माझ्याकडे या, मी ते तुम्हाला बघून नक्की सांगेल की कशा प्रकारे ते उत्तर लिहिलं, याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का, ही एक महत्त्वाची बाब आहे. ही दुसरी महत्त्वाची बाब झाली. मग पहिली महत्त्वाची बाब कुठली आहे तर त्याच्या संदर्भात होणारी लेक्चर्स तुम्ही अटेंड करा. कारण लेक्चरमध्ये तुम्हाला ज्या डिटेल लेंथमध्ये त्याच्यावर चर्चा होते, ज्या सखोल अभ्यासामध्ये आपण त्याच्या जातो, त्यातून तुम्हाला परीक्षेमध्ये येणारे प्रश्न, त्याची लिहायची उत्तरं, त्या संदर्भात करण्याचा विचार, उदाहरणं, त्या संदर्भातील केस स्टडीज, त्या संदर्भामधील अनेक वेगवेगळी उदाहरणं, चालू घडामोडींच्या घटना, या सगळ्यांच्या बाबी आपण तिथे सखोलमध्ये चर्चा करणार आहोत. तर मी नक्कीच तुम्हाला येत्या काळामध्ये लेक्चर हॉलमध्ये पाहील. त्यासाठी मी तुमची सगळ्यांची वाट बघतो. मी शिवाजी काळे आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद.